मराठी माणसाच्या समोरचा खरा प्रश्न हा वाढणाऱ्या किंवा विस्तारणाऱ्या कुटुंबाला दक्षिण मुंबईत कसं सामावून घ्यायचं हा फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या मतांचं राजकारण करायचं. किंवा वरळी हा ठाकरेंचा म्हणजे शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाकरे ब्रँड बरोबर मराठी माणूस उभा राहील वरळीतला तर हा विनोद आहे. बिल्डीचाईचा पुनर्विकास होणार आहे. परंतु तेव्हापासून आजपर्यंत 30-40 वर्ष सतत मराठी माणसाला फसवलं जातं. मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल, तो हिंदू असेल आणि तो मराठी असेल. म्हणजे आमच्या भावनचळपासून वरळी नाक्यापर्यंत एकही पब्लिक टॉयलेट नाही आहे, कारण बिल्डरला नको म्हणून ते तिकडनं हटवलंय. 7 वर्ष KM हॉस्पिटलमध्ये निर्णय घेतला गेला नाही आपल्याला MRIच्या मशीन घ्यायच्या की नाही घ्यायच्या. मग ते सारखं जे सांगत राहतात 92,000 कोटीच्या काय ठेवी बिवी, अशा प्रकारच्या ठेवी स्वतःच्या मानसिक सुरक्षिततेसाठी ठेवल्या जातात. ते लोकांच्या करातनं जमा झालेले पैसे असतात. KM नंतर आपण दुसरं मोठं हॉस्पिटल उभं करू शकलेलो नाही अजून. मग ते 92,000 कोटी काय चाटायला ठेवले, कोणाच्या सायकोलॉजिकल सिक्युरिटीसाठी ठेवले आहेत. तो लोकांचा पैसा आहे, आजोबांची एवढी नाही आहे. तो दिनोमोरे तर जोकच आहे. काय संबंध, त्याच्या कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं काय मला समजत नाही. तयार केलेली मुलं भारतीय जनता पार्टी पळवण्यात. राजकीय नेत्याला एक ठामपणा लागतो की मी बदल घडवून दाखवेन न घाबरता की ते पळून गेलं तर काय होईल. म्हणजे आता तुम्ही कोविडच्या बॅगची कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या लोकांना सुद्धा तिकीट द्यायला लागलेले आहे. त्यात भ्रष्टाचार झालेला आहे, बिलं आहेत, आरोप आहे, पण तुमचं धाडस नाही बदलायचं आणि तिथल्या जेन्युअन कार्यकर्त्याला तिकीट देणं आहे का? नाही आहे. मग लोक पक्ष सोडून जाणारच आहेत. कराच्या पैशातनं आलेले 92,000 कोटी काय केले आहेत ते? नमस्कार, मी आदिती पुंडलिक लोकरे आणि आमचे सहयोगी संतोष मोरे सर. रोकठोक महाराष्ट्र या सदरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. समाजकार्य ते राजकार्यांपर्यंतचा त्यांचा हा अनुभवी प्रवास, तसेच दैनिक मुंबई तरुण भारत यांचे संपादक आणि दक्षिण मुंबई महायुतीचे जिल्हा समन्वय म्हणून ओळखले जाणारे किरण शेलार आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. सर नमस्कार, तुमचं साऊथ मुंबईच्या रोकठोक महाराष्ट्र या सदरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. पहिला प्रश्न माझा हाच असेल की महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. तसंच वरळी मतदारसंघ असेल किंवा अजून कुठला असेल, तुम्ही एक वरळीकर आहात, तर तुम्हाला तुमचा राजकारणामधला अभ्यास आणि राजकीय विश्लेषण काय आहे, कसं मांडता तुम्ही या तुमच्या शब्दात? वरळीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्या आपापल्या उमेदवारांच्या आधारावर ही निवडणूक लढवते. राजकीय विश्लेषण म्हणाल तर माझा तर एक निश्चित राजकीय पक्ष आहे, त्याचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे मी म्हणताना म्हणेनच की भारतीय जनता पक्ष जिथे जिथे लढतोय तिथे आपण चांगल्या संख्येने निवडून येऊ आणि महायुतीचे उमेदवार सुद्धा निवडून येतील. त्याचं मुख्य कारण एक आहे की हा जो भाग आहे, वरळी असेल, शिवडी असेल, लालबाग असेल, ज्याला पूर्वी गिरणगाव म्हटलं जायचं, इथे मराठी माणसाची मराठी अस्मितेच्या नावाखाली लूट झालेली आहे आणि फसवणूक झालेली आहे. फसवणूक ही केवळ तुम्ही तुमची भाषा मराठी आहे ह्याचं एक भावनिक साथ घालून एका कुटुंबाला मोठं करण्याचं जे षडयंत्र आहे ते आता शेवटच्या टप्प्यात पोचलेलं आहे. त्यांचे लोक त्यांना सोडून गेलेले आहेत. त्यांनी न केलेली कामं उघड्यावर यायला लागलेली आहेत. आणि वरळीच्या बाबतीत किंवा शिवडीच्या बाबतीत मराठी माणसाचा खरा प्रश्न जो आहे, मराठी माणूस हा काय खूप श्रीमंत किंवा गडगंज श्रीमंत असतो, व्यावसायिक पार्श्वभूमी इन जनरल असते अशी स्थिती नाही आहे, पण भरपूर कष्ट करणारी, प्रामाणिकपणे राहणारी, आपला सणवार साजरी करणारी, शक्यतो कायदा सुव्यवस्था न मोडणारी, नको त्या धंद्यात न पडणारी, अशी सरळ मार्गी मध्यमवर्गीय अशी आपली मराठी माणसं आहेत. या मराठी माणसाच्या समोरचा खरा प्रश्न काय आहे, तर या मराठी माणसाच्या समोरचा खरा प्रश्न हा वाढणाऱ्या किंवा विस्तारणाऱ्या कुटुंबाला दक्षिण मुंबईत कसं सामावून घ्यायचं हा आहे. आणि ते करता येऊ शकत होतं का, तर ते 100% करता येऊ शकत होतं. पण मग ते केलं का, तर ते केलेलं नाही.
ते केलेलं नाही. ते का केलं नाही? तर फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या मतांचं राजकारण करायचं होतं. देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, आणि माझं वय आज 45 आहे, आणि माझ्या वयाच्या 5व्या वर्षी मला समज आली, तेव्हापासून मी ऐकतोय की बीडीडी साईचा पुनर्विकास होणार आहे. परंतु तेव्हापासून आजपर्यंत 30-40 वर्ष सतत मराठी माणसाला फसवलं जात आहे. ही गोष्ट फक्त बीडीडी साईची नाही आहे, ही गोष्ट लालबागची आहे, परळची आहे, शिवडीची आहे, माझगावची आहे, घोडपदेवची आहे, संपूर्ण गिरणगावाची हीच गोष्ट आहे. स्वयं पुनर्विकासासारखं एक ज्याला आपण नवी योजना म्हणूया, ती देवेंद्र फडणवीसांनी आणली आहे. कारण अनेक ठिकाणी छोट्या छोट्या चाळी आहेत, यांचा विकास करणं बिल्डरलाही जमत नाही अनेक वेळा. काही ठिकाणी डिस्प्यूट्स आहेत. खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपल्या वरळीमध्येच सगळ्यात पहिला स्वयं पुनर्विकासाचा यशस्वी प्रकल्प राबवला गेला, आणि तो आपल्या वरळीतल्या सर्वसामान्य मराठी माणसांनी यशस्वी करून दाखवला. त्याला कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नव्हतं. शिवसेनेचं तर, त्यावेळेसच्या शिवसेनेचं तर बिलकुल नव्हतं. संभाजीनगरचा जो प्रयोग आहे, तुम्ही सुद्धा कधीतरी जाऊन तिथे स्टोरी करा, खरोखरच अनुकरण करण्यासारखा प्रयोग आहे तो. त्याच्यामुळे हे प्रश्न सोडवता येऊ शकत होते का? तर ते येऊ शकत होते, परंतु केवळ राजकारण करायचं आहे, इच्छाशक्ती नाही आहे. राजपुत्र कधी येतात कुणाला माहीत नाही आहे, कधी निघून जातात कुणाला माहीत नाही आहे. वरळी, परळ, शिवडी, लालबाग हे अत्यंत सक्रिय लोकप्रतिनिधींचे मतदारसंघ आहेत. म्हणजे जिथे जर डॉक्टर ओपीडीला बसतो तसं नगरसेवक किंवा आमदारांना बसावं लागतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल का तर मला माहीत नाही, पण दत्ताजी नलावडे विधानसभेचे अध्यक्ष होते, आणि दादा नलावडे शिवालयाच्या खाली पत्र्याची खुर्ची उघडून बसून राहायचे दररोज. का? तर लोकांची गाऱ्हाणी ऐकायला. इथे आमदारांचं ऑफिसही उघडलं जातं की नाही जातं, इतका भीषण प्रश्न आहे. आणि या सगळ्या भागाला अनंत प्रश्न, असंख्य अडचणी आहेत. कोळीवाड्याचे प्रश्न भयंकर आहेत, बीडीचा इथले प्रश्न भयंकर आहेत. ज्या चाळी उरल्या आहेत त्याला वाली नाही आहे, कोणी येत नाही, लक्ष देत नाही. केवळ आणि केवळ राजकारण, भावनेचं राजकारण, मतांचं राजकारण हेच चालू आहे. आणि आता जो एका विशिष्ट समुदायाच्या मतांचं लांगुलचालन करण्यासाठी जे वरळीत चालू आहे ते तर अजूनच भयंकर आहे. म्हणजे उद्या आपल्याकडे जर बॉम्ब फुटायला लागले तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्याच्यामुळे माझा दावा आहे की महायुतीचे उमेदवार खूप चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल, तो हिंदू असेल आणि तो मराठी असेल. आणि मी त्याच्या पुढेही जाऊन सांगतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा हिंदू असेल, मराठी असेल, आणि एक दिवस या देशाचा पंतप्रधान सुद्धा हिंदू असेल आणि मराठी असेल, आणि तो देण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षामध्ये. किंवा वरळी हा ठाकरेंचा म्हणजे शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण सध्याची परिस्थिती पाहता भाजपची परिस्थिती किंवा भाजप वरळीमध्ये त्याची परिस्थिती आणि कसं म्हणजे काय चालू आहे नेमकी त्याबद्दल. दत्ताजी राणे आपले भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघात रिप्रेझेंटेशन करणारे आमदार होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केलेले नाहीत असं नाहीये, आणि युतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला इथे फारसं झुकतं मार्क मिळालं नाही, हे देखील वास्तव आहे. म्हणजे मी काय ते नाकारत नाही, पण आता 2 जागा आपण लढतोय, आणि जय पराजय याच्या पलीकडे जाऊन गेल्या 6 महिन्यात तरी मी असेन, आपली भारतीय जनता पक्षाची इथली टीम असेल, आत्ता जे लढत आहेत ते उमेदवार असतील, त्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी खूप काम केलेलं आहे. म्हाडामध्ये फॉलोअप केलेले आहेत, महानगरपालिकांमध्ये फॉलोअप केलेले आहेत, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. केवळ नाटकं न करता त्याची डॉक्युमेंटेशन केलेली आहेत, लोकांना रिझल्ट्स मिळालेले आहेत. बीडीडी चाळीसारखा प्रकल्प जो आपल्याला दिसतो, म्हणजे तो तर तुम्ही नाकारूच शकत नाही. भले मोठे 2 टॉवर आज आपल्याला दिसतात, आणि ज्या स्वप्नवत घराची कल्पना मराठी माणूस इतके दिवस करत होता, ते कोणतंही शुल्क न घेता जेगवारची फिटिंग असलेली उत्तम घरं, आणि आज मराठी माणसं त्यात राहत आहेत. तिथेही फेक नॅरेटिव्ह करायचा प्रयत्न करतात की हे आदित्य ठाकरेंनी केलं वगैरे वगैरे. तर ठीक आहे, माझं काय म्हणणं नाही, राजकारणात दावे प्रतिदावे असतात, पण मग अन्यही ठिकाणचे आहेत की म्हणजे आपल्या जुन्या चाळी आहेत, तिथे स्वयं पुनर्विकास होऊ शकतो. त्याच्यासाठी पुढाकार घेताना कोणीच दिसत नाही.
महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. ते काय, ॲज अ संपादक आणि ॲज अ वरळीकर म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे, तर जे आपले वोटर्स आहेत, ते मराठी मतदार आहेत, ते असे वन साइड आदित्य ठाकरेंच्या किंवा ठाकरेंच्या बाजूनी असे राहणारे म्हणजे वाटतात का? ठाकरे ब्रँडला एकंदरीत सपोर्ट करणारे आता तसं वरळीकर राहिलेले आहे का, एकंदरीत त्याच्यावरून त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? नाही, राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत महत्वाचं आहे. तुम्ही राजकीय विश्लेषक तुम्ही स्थानिक न्यूज चॅनल आहात आणि तुमचा प्रभाव खूप चांगला आहे आणि तुमच्या स्टोरीज बघितल्या तर मला असं वाटतं की वरळी असेल किंवा साऊथ मुंबई असेल, तिथल्या असंख्य अनंत नागरी समस्या तुम्ही वारंवार मांडलेल्या आहेत. टॉयलेट गायब झाली ही स्टोरी तुमची आहे, बरोबर आहे. मी खूप काळजीपूर्वक तुमचं चॅनल पाहतो, बरोबर आहे. मी तुम्हाला अशा अजून 10 वास्तू सांगेन ज्या गायब केल्या गेल्या आहेत. जांभोरी मैदानाच्या कोपऱ्यामध्ये कुस्तीचा आखाडा होता, जिथे मुलं कुस्ती खेळायची आणि त्यांच्या सर्टिफिकेट्सचा उपयोग त्यांना पोलीस भरतीसाठी व्हायचा. तो कुठे गेला? एट्रिया मॉलच्या ठिकाणी खेळाचं मैदान होतं, ते कुठे गेलं? प्रश्न तुमचा बरोबर आहे, मात्र आता मग आता एक मिनिट, मग आता जर अशा वास्तू गायब होत असतील ज्या सार्वजनिक वापराच्या आहेत, म्हणजे आमच्या बावनचाळपासून वरळी नाक्यापर्यंत एकही पब्लिक टॉयलेट नाही आहे, कारण बिल्डरला नको म्हणून ते तिकडनं हटवलंय. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, कामावर जाणाऱ्या महिला, या सगळ्यांचे डायबिटीसचे पेशंट कोणी असतील तर तिथे शौचालय नाही आहे. आता हे सगळं होत असताना यात तर काही राजकारण मी आणत नाही आहे. या वास्तू होत्या, आम्ही वर्षानुवर्ष डोळ्यांनी बघत होतो, त्या का गायब केल्या गेल्या, त्या कुणासाठी गायब केल्या गेल्या? आणि असं असताना सुद्धा जर असं तुम्हाला वाटत असेल की तरी सुद्धा ठाकरे ब्रँड बरोबर मराठी माणूस उभा राहील वरळीतला, तर हा विनोद आहे. आता तुम्ही म्हणता की वरळीमध्ये अनेक गोष्टी पळवल्या गेल्या, टॉयलेट असो. मी म्हणतो नाही, तुमचं असं मत आहे की नाही? मी म्हणतो नाही, तुमचं असं मत आहे की नाही? तुम्ही पण त्याचं वार्तांकन केलंय की नाही? परंतु इतक्या वर्ष तुम्ही आहे ना, इतक्या वर्ष तुम्ही भाजप आणि शिवसेनेची युती होती. गेल्या किती वर्ष महापौर शिवसेनेचा असला तरी मात्र त्याच्यामध्ये भाजपचा वाटा तेवढाच होता. मग त्यावेळेस आता 2019 भाजपचा वाटा तेवढा नव्हता. भाजप एवढ्या जागा लढवत नव्हती. जागा आकड्याच्या गणितात नाही, आकड्याचा विषय नाहीये, सत्तेच्या ह्याच्यामध्ये गेला. आकडेचा विषय नाहीये, उभाठा मुंबई महानगरपालिकेवर एखादी सत्ता ही सदैव उभाठाचीच राहिलेली आहे आणि भाजप मित्र पक्ष होताच, मी ते नाकारत नाही. पण तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या वॉर्डाचे नगरसेवक जिथून जिथून निवडून आले, तुम्ही बोरिवलीला जा, तुम्ही रिपोर्ट करा, तुम्ही ओपन स्पेसेस केवढ्या झालेल्या आहेत पहा, गार्डन्स पहा, शौचालय पहा. तिथे कुठेही तिथे रिडेव्हलपमेंट झाल्या नाही आहेत का? तर तिथेही रिडेव्हलपमेंट झाले. पण अशा प्रकारे बिल्डरच्या इशाऱ्यावर सार्वजनिक वास्तू गायब नाही झालेल्या. तुम्ही बोरिवलीला जा, ते गोपाळ शेट्टी आमचे गार्डनमॅन म्हणून ओळखले जातात. कारण आज मध्यमवर्गीय माणसाला, ज्याला फार मोठं टुरिझम करायला परवडत नाही, त्याला फिरायला मोकळ्या जागा नाही आहेत मुंबईत. कुठे जाणार तो माणूस? चौपाटी भरलेली असते, वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं चालू आहेत. वेअर आर द ओपन स्पेसेस? महानगरपालिकेमध्ये सत्ता तुमच्या दोघांची होती, शिवसेना आणि भाजप मित्र पक्ष असल्यामुळे. स्टँडिंग कुणाचं? स्टँडिंग वाले ते आता शिंदे सोबत आलेलेच आहेत ना, जे स्टँडिंगचे जे इतके वर्ष सभापती होते ना, जे स्टँडिंगचे जे इतके वर्ष सभापती होते. राजकारणाच्या काही अपरिहार्यता असतात आणि त्या घेऊनच पुढे जावं लागतं. म्हणजे MIM ला तरी जेव्हा कुठेतरी स्थानिक स्तरावर अशी युती झाली आहे, जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक भूमिका घेतली आणि ती युती मोडून टाकली. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत आहे का?
आज इर्शाद मामू तुमच्याकडे आहेत, बॉम्बस्फोटचे सगळे आरोपी तुमच्या बरोबर आहेत. कोणत्या दिशेला घेऊन चाललात तुम्ही? त्यामुळे युती आघाडी यात काही गोष्टी अपरिहार्य असतात. त्यावर मात करून तुम्ही तुमच्या परिसराचा विकास करू शकता का? तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये काय केलंय, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये काय केलंय, हा शेवटी तो मूळ मुद्दा आहे. ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाला 100% मॅन्डेट मिळेल, लोकसभेत मिळाला, वर्षानुवर्ष राम मंदिराचा प्रश्न चर्चेला जात होता, 370 चर्चेला जात होतं, भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं, चर्चा नाही केली. त्यामुळे मुंबईचा महापौर ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा बसेल त्यावेळेस हे सगळे प्रश्न सोडवले जातील. आणि प्रश्न सोडवण्याच्या बाबत देवेंद्र फडणवीसांचा हात धरू शकणारा आत्ताच्या परिप्रेक्षात कुठल्याही राजकीय पक्षात नेता नाही आहे. त्या गोष्टी होत नाही हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे तुम्हाला किंवा भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना ज्यावेळेस 2019 मध्ये महापौर बसण्याची ज्यावेळेस वेळ तेव्हा मग भारतीय जनता पार्टीने आपला महापौर का नाही बसवला? आपला महापौर का नाही बसवला? त्याचं उत्तर दिले ना, ते खूप मोठ्या लोकांचं राजकारण आहे. मी त्याच्यावर भाष्य नाही करत. या प्रश्नाचं सुस्पष्ट उत्तर देवेंद्र माझं असं म्हणणं आहे की स्थानिक कार्यकर्त्याला एवढे आरोप एखाद्यांनी हे काम केले नाही, हे सर्व गोष्टी झालेल्या नाही आहेत, पण त्या ठिकाणी जर झालेले नाहीये तर मग तुम्ही महापौर बसवायचा होता. त्या ठिकाणी जर झालेले नाहीये तर मग तुम्ही महापौर बसवायचा होता स्वतःचा त्यावेळेस. त्याच्यानंतर हे तुम्हाला वाटतं आणि मला वाटतं म्हणून होत नाही. ते राजकीय पक्षातले नेते त्याचा निर्णय घेत असतात. इट इज ऑन टेबल, इट इज ऑन पॉलिटिकल टेबल, इट इज नॉट इन न्यूज रूम. तो न्यूज रूम मध्ये निर्णय होत नाही. त्याचा निर्णय दोन्ही पक्षातले जे नेते असतात, ज्यांना त्यांच्या पक्षाने जबाबदारी दिलेली असती, तो घेत असतात. त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो, पण ती निर्णय प्रक्रिया ही न्यूजरूम मध्ये होत नाही, ती राजकीय पक्षाच्या कार्यालयात होते आणि ती सर्व पक्षात तशीच असते. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. तसं मग आता पण तुम्ही म्हणता की अनेक आरोपी किंवा बॉम्बस्फोटले घडलेले. नवाब मलिकांचा विषय तसा आहे. नवाब मलिकांच्या पक्षाला कुठे सोबत घेतले आहे? सोबत घेतलेले नाही, मात्र वरते राज्याच्या सत्तेमध्ये सोबत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये नाही घेतलं, नाही आहेत ते. स्थानिक पातळीवर मात्र वरती मी तेच सांगितलं ना, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आली आणि अजित पवार ज्यावेळेस शरद पवारांना सोडून आले त्यावेळेसच्या त्या तडजोडी आहेत, पण महानगरपालिकेसाठी नाही केलेली तडजोड. स्वतंत्र लढतायत. आता सोबत नाही, पण शेवटी तुम्ही त्यांना ते जरी तुमच्या आता सोबत मी तेच सांगतोय, मी मगाशी पण तेच सांगितलं, ज्या वेळेस तुमच्याकडे क्लिअर मॅन्डेट येतो त्यावेळेस अशा लोकांची तुम्हाला गरज नसते. जेव्हा नसतो त्यावेळेस सगळ्या मोठ्या पक्षांना अशा प्रकारच्या तडजोडी, आघाड्या, युत्या कराव्या लागतात. ती मतदाराने दिलेल्या मॅन्डेटमुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे. हे चॉईसने नसतं. शिवसेना सुद्धा मनसेला किती जागा सोडल्या? तो भाऊच होता ना घरातला, मग 50% जागा का सोडल्या नाही? वळीत काय स्थिती झाली आज मनसेची? भाऊ होता ना, एवढे मिठ्या मारल्या, घरी एकमेकांच्या गेले, सगळं केलं, मग भावासाठी सुद्धा 50% का सोडल्या नाही? कारण राजकारणात असं होत नाही. राजकारणात होत नाही. हे राजकारण कधी स्थिर नव्हते, ही गोष्ट बरोबर आहे. राजकारण कधी स्थिर भारतीय जनता पक्षाला स्थिर असतं ना, भारतीय जनता पक्षाला सुस्पष्ट मॅन्डेट मिळाला. मॅन्डेट मिळालाच होता. मी सांगितलं ना मगाशी, त्याचं उत्तर दिलंय फडणवीसांनी. आय एम नॉट एलिजिबल टू आन्सर इट. ते त्यांच्या स्तरावर होणारे निर्णय असतात आणि मी त्याचं स्पष्ट उत्तर दिलं, त्यांनी दिलेलं आहे. त्यासाठी विनंती कोणी केली, विनंतीचे फोन कोणी केले, ते युट्यूबवर आहे, तुम्ही बघा. ते फोन कोणी घेत नव्हतं, दिलेत ना त्याची उत्तर. उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही वरच्या स्तरावर ज्यावेळेस नवाब मलिकांचा पक्ष तुम्ही वरच्या स्तरावर अजित पवारांना तुम्हाला सोबत म्हणजे अजित पवारांना तुम्हाला सोबत ती अपरिहार्यता आहे ना. पण जिथे नकारायची संधी मिळाली तिथे भारतीय जनता पक्षाने नकारलंय, त्यांना नाही घेतलंय युतीत. अजित पवारांची ताकद नाही असं वाटतं का तुम्हाला? मुंबईत काही पॉकेट्समध्ये तरी आहेत ना.
आहे की नाही? जिथे महानगरपालिका तुमची 200 मतांनी भारतीय जनता पक्षाचे कितीतरी नगरसेवक हे खूप किरकोळ मतांनी पडलेत, कुठे 7 मतांनी पडलेत, 8 मतांनी पडलेत. मग अजित पवारांसारखा चॉईस सोबत घेतल्यानंतर तुम्हाला ती 7-8 मतं मिळू शकत नाहीत का? मिळू शकतात, पण नाही घेतलंय सोबत, कारण ती भारतीय जनता पार्टी आहे. फक्त वरलीमध्ये वरलीचा जर आपण 2 जे घेतला तर उमेदवार फक्त भारतीय जनता वरलीमध्ये पार्टीने उभे केलेले. जे उमेदवार भारतीय जनता वास्तविक सर्व 10 जागा शिंदे गटाला देण्यात आली आणि त्याच्यात सर्व 10 जागा ठाकरेंच्या विरोधात त्यांचे दस्ती त्याच्यात उमेदवार पण उभे करण्यात आले. ठाकरेंच्या विरोधात थेट त्यांचे दस्ती उमेदवार ठाकरेंच्या उभे विरोधात तर भारतीय थेट जनता पार्टी ठाकरेंच्या युवर विरोधात म्हणजे पूर्ण मुंबईत जरी आपण भारतीय विचार जनता केला पार्टी तर कमी युवर ठिकाणी म्हणजे भारतीय पूर्ण जनता मुंबईत जरी पार्टी आपण विचार आणि केला तर कमी ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि नाही, कमी ठिकाणी नाही आहे. मलबारील मतदारसंघात सगळ्या भाजप लढवत आहे. ह्याच्यामध्ये कुलाब्याला सगळ्या भारतीय जनता पक्ष लढवतोय. अजून ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्ष सगळ्या लढवतोय. जिथे आपले नगरसेवक आहेत, जिथे ते सिटिंग आहेत, तिथे कोणी सोडत नसतं. वरळीत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही 2 वर समाधान मांडलं. भविष्यात आम्ही सगळ्या मागू, त्याच्यात काय? राजकीय स्थिती बदलत असते. 2024 हा जो कार्यकाळ देवेंद्र फडणवीस मध्ये मोठा म्हणजे मोठा चॅलेंजिंग काळ राहिला होता. तुम्ही संपादक होता, तुम्ही मोठा सर्व challenging घडामोडी काळ पण पाहत होता. तुम्ही संपादक होता, तुम्ही सर्व कसं पाहता तुम्ही फडणवीसांचं जे फॉल आणि डाऊन जे दोन्ही गोष्टी त्यांना त्या काळामध्ये फॉल आणि डाऊन जे दोन्ही गोष्टी त्यांना त्या काळामध्ये ते सगळ्यावर मात करून ते ठामपणे उभे आहेत ना. आणि ते दमले नाही आहेत, थकले नाही आहेत, नाराज झाले नाही आहेत, फोन घेत नाहीत, असं काही नाटक करत नाहीत. ते दरवर्षी एक नवा महाराष्ट्राच्या हिताचा प्रोजेक्ट उभा करतात. बीडीडी चाळ हे 100% देवेंद्र फडणवीसांचं ड्रीम आहे, जे पूर्ण झालंय, जे दिसतंय. 2029 पर्यंत सगळ्या चाव्या देणार असं, आणि मी देणार, मी जबाबदार आहे असं ठामपणे सांगतात ते. असा कुठला नेता सांगतो? कोस्टल रोड त्यांनी केलेला आहे, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सेस त्यांनी आणलेले आहेत. हे सगळं ऑन पेपर आहे. हे सगळं फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी काही सांगतात. आमदार नसतानाही तुम्ही म्हणणार तो प्रकल्प जर मी सुरू केला तर विनोद आहे ना. तो विनोद आहे. तुम्हाला मानणारा एक वर्ग आहे, बरोबर आहे, तुम्ही त्यांना फसवू शकता, पण जगात तुम्ही सदा सर्वदा सगळ्यांना फसवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही अनेक वर्षांपासून पाहता. देवेंद्र फडणवीस मी तुम्ही अनेक वर्षांपासून तरुण भारतचे संपादक, मी राजकीय विश्लेषक या सर्व अभ्यास तुम्हाला संपादक 2014 ते 2024 म्हणजे आतापर्यंत 2014 ते 2024 फडणवीस म्हणून तुम्हाला कसं त्यांचं व्यक्तिमत्व वाटतं? फडणवीस म्हणून तुम्हाला कसं त्यांचं व्यक्तिमत्व वाटतं? फडणवीसांचं व्यक्तिमत्व हे अत्यंत विकासाभिमुख, कडवट हिंदुत्वनिष्ठ आणि महाराष्ट्राच्या हिताचा, म्हणजे महाराष्ट्राच्या 5 भागांचा, म्हणजे अनेक ठिकाणी जिथे दुष्काळी परिस्थिती होती तिथे आज पाणी आणलं. मी जसं मगाशी म्हटलं ना, स्वयं पुनर्विकासापासून बीडीडी चाळींच्या विकासांपर्यंत हे सगळे चर्चा तर सगळ्यांनी केल्या आहेत. पण याची देही याची डोळा तुम्हाला जर बघायची असेल इमारत, तर तुम्हाला फडणवीस लागतात. बाकी कोणी नाही करू शकत. ते ज्यांचे दावे आहेत त्यांनी सांगावं, कोविडचे 2.5 वर्ष ते काम बंद का होतं? एकदम सोपा प्रश्न आहे. ते काम बंद का होतं? कोस्टल रोड का रेंगाळला होता? उत्तर द्यावं, माझी काय हरकत नाही, कुणी द्यावं. किंवा फडणवीसांचं व्यक्तिमत्व हे मिनिमम राजकारण आणि मॅक्सिमम समाजकारण विकासाचं आज महाराष्ट्रातल्या किंवा मराठी मुलांसमोरचं सगळ्यात, आपल्या वरळीतलं सगळ्यात मोठं चॅलेंज रोजगारच आहे. आपल्या अवतीभोवती इतक्या प्रकारच्या नोकरीच्या संधी येत आहेत, पण त्यासाठी आपल्या मराठी मुलांना त्यांचं स्किल अपग्रेडेशन करणं आवश्यक आहे ना. खूप निरनिराळ्या प्रकारचे जॉब्स येत आहेत, त्याच्यासाठी मला कोणी प्रयत्न करताना दिसत नाही इथे. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. 16 तारखेनंतर मुंबईत आली
तर वरलीसाठी असे रोजगार निर्मिती आणि विविध प्रकल्प रोजगार निर्मिती आणि विविध प्रकल्प त्याच्यासाठी सत्ता यायची काही गरज नाही. आम्ही इथे आता सुरू करून टाकू. रोजगारासाठी लागणाऱ्या स्किलसाठी तुम्हाला एज्युकेशनल सेटअप्स उभे करावे लागतात. महाराष्ट्र शासनाचे निरनिराळ्या प्रकारच्या योजना आहेत. योगायोगाने आपल्या शेजारच्या मतदारसंघाचे आमदार कौशल्य विकास मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा. त्यामुळे त्यासाठी सत्ता येण्याची वाट बघायचं कारण नाही. निवडणूक संपल्यानंतर आम्ही काम सुरू करणार आहे आणि तुम्हाला पण आमंत्रण आहे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यांनी राजकारण बाजून ठेवून आणलं पाहिजे. इच्छाशक्ती हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. वरळीसाठी तुमचा ड्रीम प्रोजेक्ट काय असणार आहे? माझा काहीच ड्रीम प्रोजेक्ट नाही. म्हणजे तुमच्या पार्टीचं बीडीडी चाळ पूर्ण करणं, ज्यांना ज्यांच्या हक्काचं जे घर आहे ते मिळवून देणं. इतिहास आहे की एखादा व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री बनतो तो 3 वर्ष 2 वर्ष लॉंग टाइम त्याला मुख्यमंत्री पद कायम ठेवतात. असं नाहीये काही, आपल्याकडे बरीच उदाहरणं आहेत. नाही, शिवराज सिंग चौहानांचं एक उदाहरण आहे की ते दोन टर्मच्या नंतर त्याला दिल्लीत बोलवण्यात आलं. आता अनेकदा चर्चा अशा सुरू राहतात की फडणवीस आता दिल्लीला जाणार. त्यांनी सांगितलं ना 5 वर्ष ते इथेच आहे. त्यांनी स्वतः सांगितलंय ते. आणि पक्षाने निर्णय घेतल्यानंतर तो सगळ्यांना लागू असतो ना. हा काही घराणेशाहीचा पक्ष नाहीये. पक्षाची गरज असते. आता देवेंद्र फडणवीसांना अन्य अनेक राज्यातना त्यांना बोलवलं जातं. बिहारमध्ये ते स्टार प्रचारक होते. हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यामुळे त्यांना दिल्लीला बोलवलं म्हणजे काही काय म्हणजे त्याच्यात काही उणं काही नाहीये. हा अत्यंत सक्षम नेता आहे जो देशाच्या पातळीवर जाऊन सुद्धा नेतृत्व करू शकतो. वेलफेअर म्हणून विचार करू शकतो. मराठी माणूस आहे, महाराष्ट्रात जन्मलेला आहे आणि हाच पक्ष मराठी माणूस देशाचा पंतप्रधान करू शकतो. 2026 निवडणूक स्थानिक राहिलेले नाही असं वाटतं. तुमच्या मते ही लढाई जी असणार आहे ती कोणासाठी प्रतिष्ठेची राहिली लढाई ना. असणार आहे? कोणासाठी स्थानिक प्रतिष्ठेची राहिली लढाई ना. असणार आहे? प्रतिष्ठेची ठाकरे गरीब कुटुंबासाठीच आहे. कारण इतकी वर्ष समुद्र काळा झालाय आपला. STP लावायचे किती वर्ष टेंडर काढलेलं नाहीये. 7 वर्ष KM हॉस्पिटलमध्ये निर्णय घेतला गेल्याने आपल्याला MRIच्या मशीन घ्यायच्या की नाही घ्यायच्या याच्यासाठी इच्छाशक्ती लागते. हे कोणी थांबवलं होतं? पैसे आहेत का? तर आहेत. मग ते सारखं जे सांगत राहतात 92,000 कोटीच्या काय ठेवी बिवी, अशा प्रकारच्या ठेवी स्वतःच्या मानसिक सुरक्षिततेसाठी ठेवल्या जातात. ते लोकांच्या करातनं जमा झालेले पैसे असतात. ते लोकांच्या कामासाठी वापरले जातात. मी सारखं सांगत राहतो आपल्याकडे वरळीत ICU नाही आहे आणि तुम्ही एका बाजूला 92,000 कोटीच्या ठेवी ठेवता आणि त्या सारख्या सांगत बसता. KM नंतर आपण दुसरं मोठं हॉस्पिटल उभं करू शकलेलो नाही अजून. मग ते 92,000 कोटी काय चाटायला ठेवलेत? कोणाच्या सायकोलॉजिकल सिक्युरिटीसाठी ठेवले आहेत? तो लोकांचा पैसा आहे, आजोबांची एवढी नाही आहे. आपल्याकडे किती प्रश्न आहेत. STP लावू शकत नाही तुम्ही. समुद्र काळा आहे. लहान मुलांना चौपाटीवर सोडायला आपल्याला भीती वाटते. ॲलर्जीज येतात. कशासाठी 92,000 कोटी? कराच्या पैशातनं आलेले 92,000 कोटी काय केले आहेत ते? तर त्याचा कॅगचा रिपोर्ट आहे. कुठे खर्च झालेले आहेत, काय केलेलं आहे. एक साधं छोटंसं हॉस्पिटल सुद्धा MRIच्या मशीन घेऊ शकतं आणि KM सारख्या हॉस्पिटलला MRIच्या मशीन विकत घेण्यासाठी निर्णय घ्यायला कोणाला वेळ नाही. त्याच्यामुळे स्थानिकच आहे निवडणूक. ती उगीच भाषेच्या आणि मराठी अस्मितेच्या नावावर घेऊन गेली जाते. निवडणूक महानगरपालिकेची आहे. तुम्ही बोला ना गटर मीटर आपल्या या चाळींच्या मधल्या 2 चाळीच्या मधली स्थिती काय आहे? नाले का स्वच्छ होत नाहीत? नाल्याच्या पैशामध्ये कोण खातं पैसे? तो दिनोमोरे तर जोकच आहे. काय संबंध? त्याच्या कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं काय मला समजत नाही. म्हणजे तुम्हाला काही माहिती असेल तर मला सांगा. म्हणजे मिठी नदी सफाईचं काम एका फिल्म ॲक्टरच्या कंपनीला दिलं जातं. कशासाठी म्हणजे काय मला नाही कळलेलं अजून. म्हणजे त्याची काय खूप चांगली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वगैरे असेल तर तुम्ही जरा शोध घ्या. निवडणूक स्थानिकच आहे आणि ती स्थानिक मुद्द्यांच्या भोवतीच फिरली पाहिजे. मग तिथे अस्मितेचे मुद्दे, भाषेचे, हे सगळे रडीचे डाव आहेत. हे सगळे रडीचे डाव आहेत. जसे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे गेले त्याच्यानंतर त्यांचा एक महत्वाचा व्यक्ती फोडला. त्याचा फोटो बी काही दिवस पहिले त्यांचा प्रवेश भाजपमध्ये झाला. अनेक मनसेमधले अनेक नेते नाराज आहे.
काही महत्वाचे नेते आणखी प्रवेश करू शकणार का यात? काही महत्वाचे नेते आणखी प्रवेश करू शकणार का याच्यात? मला नाही माहिती, मी त्याच्यात खूप नाही पडलेलो. त्या दिवशी योगायोगाने मी तिथे होतो आणि ते सगळे मित्रच आहेत, म्हणजे जुने मित्रच आहेत. आपल्याकडे असं काय तमिळनाडू किंवा अशा राज्यांमध्ये इतकं भयानक राजकारण चालतं तसं नाही आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय नेता कुठल्याही राजकीय नेत्याशी सुसंवाद तरी साधू शकतो. म्हणजे शिवीगाळ करणाऱ्या नेत्यांचं सोडून द्या, त्यांचे अजेंडा निराळे आहेत, पण ते भेटतात. मी आजही भेटलो त्यांना. मी दादरहून येत होतो, ते ऑफिसमध्ये होतो, त्यांना भेटले. मुळात राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता का येते? राजकीय कार्यकर्ता या विषयाकडे कधीतरी चेष्टा, कुचेष्टा, अवहेलना हे बाजूला ठेवून त्याच्याकडे तुम्ही कधीतरी गांभीर्याने पहा. माणसं खूप कष्ट करतात आणि तुमच्या परिसरात राजकीय कार्यकर्ता असतो म्हणून तुमचे गटर मीटर चे जे प्रश्न असतात ते सतत सोडवले जातात. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर हिणकस शेरे मारणं सोपं असतं, त्याच्या राजकीय पक्षाच्या नावाने त्याला चिडवणं सोपं असतं, परंतु राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याला किती काम करावं लागतं. आणि मग कुठेतरी कुठल्या तरी राजपुत्राला कुणीतरी आवडत असतो म्हणून मग त्याला बदललं जात नाही, त्याच माणसांना पुन्हा उमेदवारी दिली जाते. त्यावेळेस 17-18 वर्ष काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्याला फ्रस्ट्रेशन येतं. मला जर तिकीटच मिळणार नसेल आणि मी 25 वर्ष माझ्या पक्षाचं काम निष्ठेने करतोय, खिशातले पैसे लावतोय, आपल्याकडे आजही स्वतःच्या खिशातले पैसे लावून आपल्याला आवडलेल्या राजकीय पक्षाचं काम करणारी माणसं आहेत. वरळीत उभाटाची अत्यंत चांगली आणि प्रामाणिक माणसं आहेत, पण त्याच कुटुंबांना तुम्ही पुन्हा 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 तिकीट देणार असाल तर त्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याची कुचंबणा होणार की नाही होणार? सोपा प्रश्न आहे. याला काही फार राजकीय विश्लेषक असण्याची गरज नाही आहे. आमच्याकडे आम्ही जी 2 तिकीटं दिली आहेत ते किमान 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करणारे माणसं आहेत. आमचा राजेश कांगणे आहे. राजेश फायर ब्रिगेडचा स्टाफ होता, 26-11 मध्ये लढला तो. त्याचं नाव राष्ट्रपती पदकासाठी नॉमिनेट झालं होतं, कारण जी दहशतवादी हल्ल्यानंतर जी आग लागली त्यात जी टीम आत घुसून ती आग विझवली नाही तर ते सगळं बेचिराग झालं असतं, अख्ख्या साऊथ मुंबई पेटली असती. त्यात राजेश होता लढणारा माणूस. हे आमच्या उमेदवाराचं कॅरेक्टर आहे, कॅलिबर आहे. समोरच्या उमेदवाराचं काय आहे, काय व्यक्तिमत्व आहे? वरती दीपक सावंत आहे आमचा, त्याची पत्नी लढते, महिला झाला वॉर्ड म्हणून. तोही 30-35 वर्ष तिथे काम केलेला मुलगा आहे. त्याचे वडील पोलीस होते, तो लहानाचा मोठा वरळी पोलीस कॅम्पमध्ये झालेला आहे. सो हे आपल्याकडे. आणि तुम्ही दक्षिण मुंबईत बघा, कार्यकर्ते आहेत. मग लोकांनी त्यांचा राजकीय पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जर ते आले तर त्याच्यात तुम्ही कसं त्याची गंमत कशी करणार, टोपी कशी उडवणार की तो पार्टी बदलतो म्हणून? राजकीय नेत्याला एक ठामपणा लागतो की मी बदल घडवून दाखवेन, न घाबरता की ते पळून गेले तर काय होईल. म्हणजे आता तुम्ही कोविडच्या बॅगची कॉन्ट्रॅक्ट्स घेणाऱ्या लोकांना सुद्धा तिकीट द्यायला लागलेले आहेत. त्यात भ्रष्टाचार झालेला आहे, बिलं आहेत, आरोप आहेत, पण तुमचं धाडस नाही बदलायचं आणि तिथल्या जेन्युअन कार्यकर्त्याला तिकीट देण्याचं. आहे का? नाही आहे. मग लोक पक्ष सोडून जाणारच आहेत ना. राज ठाकरे तर म्हणतात की तयार केलेली मुलं भारतीय जनता पार्टी पळवण्याचं काम करतात. ज्यांची मुलं पळवली जातात ना ते पालक अत्यंत बेफिकीर असतात. पालकांचं लक्ष नसतं, त्यांचीच मुलं पळवली. आणि राजकीय हे चेष्टेसाठी वाक्य चांगलं आहे हो, पण 18 वर्षापेक्षा अधिकची माणसं जी कायदेशीर दृष्ट्या काय संज्ञा नसतात, तुमच्याबरोबर 20-25 वर्ष काम केलेली असतात, ती तुम्हाला का सोडून जातात? त्याचा तुम्ही कधीतरी विचार करा ना. थोडं राजकीय मत वेगळं आहे म्हणून तुमच्या कुटुंबाच्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही त्या कार्यकर्त्यांची सूची छापता, त्याच्या पत्नी सकट यांची हकालपट्टी केली गेलेली. काय म्हणजे काय तुम्ही त्याचं काय न्याय दिला त्या माणसाला? का तर त्याचं राजकीय मत विराड आहे. त्याला असं वाटतं की मला तिकीट मिळायला हवं होतं, त्याच्यात वावगं काय? राजकीय पक्षाचा कार्यकर्ता तिकीट मागायलाच राजकारण घेतो, मग ते त्याला हकललंय, त्याच्या पत्नीला हकललंय, ती सूची छापतात. काय प्रतिष्ठा ठेवता तुम्ही तुमच्या राजकीय पक्षाची? काय कार्यकर्त्याची काय प्रतिष्ठा ठेवता? मग तो गेला दुसऱ्या पक्षात तर तुम्ही का त्याच्या नावाने मोक्षण करता, का खडे पडता? आमच्याकडे पण कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले होते
नाही असं नाहीये. वरळी विधानसभेतल्या ज्या जागा आम्ही लढवणार असं आम्हाला वाटत होतं तिथे कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले, पण असं कुणी केलं नाही. ज्यांना नाराज झालं त्यांच्या घरी लोक गेले, चहा पिऊन आले, जेवून आले, गप्पा मारले, सगळे पक्षाच्या कामाला लागले. असं हकालपट्टी वगैरे काही आम्ही केलं नाही. ते काही तो मुद्दा असा होता की महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली, त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोग नाही आला त्याला काही सांग. ईव्हीएमच्या सुस्पष्टतेबाबत सगळ्या फ्रंटवर क्लॅरिटी आलेली आहे. हा फेक नॅरेटिव्ह आहे. परवा तर सुप्रिया सुळे पण म्हणाल्या मी ईव्हीएम वर निवडून आल्या. यांच्याकडे मुद्दे नाहीये, यांच्याकडे मुंबईसाठी मुद्दे नाहीयेत, मुंबईकरांसाठी मुद्दे नाहीयेत, स्वतःच्या परिवाराशिवाय यांच्याकडे कुणासाठी काहीही नाहीये. त्यामुळे मग ते ईव्हीएम खोट आहे, आता ते मोठाच असतं, मग ते बिनविरोध कसे निवडून आले, अरे समोर कॅन्डिडेट नव्हता म्हणून निवडून आले, पास झाले अर्ज म्हणून निवडून आले. पूर्वी तुमच्याकडे एक व्यवस्था होती जी त्यांचे अर्ज वगैरे इमानदारी भरून द्यायची, नव्या उमेदवारांना अर्ज भरून देण्याची व्यवस्था होती. आता नाहीये, कारण तुम्हाला वेळ नाहीये त्यांच्यासाठी. मी वरळीतली 4 नावं सांगतो जे नव्या कॅन्डिडेट्सना मदत करायचे फॉर्म भरायला. आता काही व्यवस्थाच नाही अशी. खरं जे आहे ते वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपले लोक आपल्याला का सोडतायत आणि आपले मतदार सुद्धा आपल्याला का सोडतायत. सर, आपल्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे नेमकं काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालवली जाते. संघाच्या शाखा लागतात आणि त्या शाखांमधून लहान मुलं संघाच्या शाखेत येतात, नंतर ती कार्यकर्ता होतात आणि ती संघाच्या विविध क्षेत्रात जाऊन कामही करतात. सामाजिक संदर्भात ह्याची भूमिका कशी आहे? भारत म्हणून, हिंदू समाज म्हणून आपल्यासमोर खूप प्रश्न आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे निरनिराळे आयाम हे त्या क्षेत्रात काम करतात आणि त्या ठिकाणच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. वर्ज काहीच नाहीये, प्रयोग भरपूर सुरू असतात. असंख्य कार्यकर्ते आपलं जीवन देऊन संघाचं काम करतात. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग, माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. जेव्हा राष्ट्रीय संघाचा जेव्हा विषय येते तेव्हा एक कुठेतरी प्रतिमा की मुस्लिम विरोधी असं नाही, त्याच्यावर सरसंघचालकांच्या मुलाखती आहेत, प्रश्न उत्तर असतात, भरपूर काय काय त्याच्यावर आहे. संघ हे काय हिंदुत्वाच्या म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात नाही, पण हिंदूंच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाची खबर संघ मात्र ठेवतो. भारतीय जनता पार्टीमध्ये संघाची भूमिका किती महत्वाची असते? मातृसंस्था आहे. असं काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या 35-40 अन्यान्य संघटना आहेत त्यात भारतीय जनता पक्ष हा एक आयाम आहे. त्याच्यामुळे संघाशी या सगळ्याच संस्था सल्लामसलत करतात मातृसंस्था असल्यामुळे. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतर जी या देशात आंदोलनं झाली, मग ते आणीबाणीचं आंदोलन असेल, रामजन्मभूमीचं आंदोलन असेल किंवा राजकीय परिवर्तनाचं नरेंद्र मोदींचं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इन्व्हॉल्व्ह झाले होते, कार्यकर्ते विकसित झाले. आजच्या घडीला या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एकमेव संस्था आहे जी व्यक्ती निर्माण आणि व्यक्ती निर्माणातून कार्यकर्ता निर्माणाचं काम करते. त्यामुळे चांगलं काम करायला जेव्हा कुणालाही कार्यकर्ते हवे असतात तेव्हा संघाला विचारलं जातं. संघाकडे माणसं अवेलेबल असतील तर संघ माणसं देतो सुद्धा. त्याच्यामुळे संघाची राजकीय पक्षांच्या बाबतीतली भूमिका काय आहे तर ती काहीच नाही आहे, शून्य आहे. संघाचं मत असू शकतं, म्हणजे हिंदू हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर संघाचं मत असतं. स्वयंसेवक अभिव्यक्त करतात, कार्यकर्ते अभिव्यक्त करतात, विश्व हिंदू परिषदेचे लोक बोलतात, वनवासी कल्याण आश्रमाचे लोक बोलतात, भारतीय जनता पक्षाचे लोक बोलतात. राजकीय पक्ष हा नेहमी लाईमलाईटमध्ये असतो आणि सत्तेत असलेला पक्ष हा अधिक लाईमलाईटमध्ये असतो. त्यामुळे
भारतीय जनता पक्षाची चर्चा होते, पण संघाच्या सर्वच संस्था तितक्या चांगल्या प्रकारचं काम करतात. एक माझा प्रश्न असा होता की स्थानिक पातळीच्या हिशोबाने की 2029ला पुन्हा विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात किरण शेलार असणार आहे, कारण ज्या प्रकारे त्यांचं मला माहीत नाही, मी मोकळेपणे सांगतो. असेल तर मी इथे सांगायला काही घाबरणार नाही, पण भारतीय जनता पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांना मॅन्डेट देणारा पक्ष आहे आणि पक्षाने सांगितल्याशिवाय पक्ष तुम्ही स्वतःच्या बाबतीत असे निर्णय घेत नसता. म्हणजे तुम्ही मगाशी फडणवीसांच्या बाबतीत सुद्धा विचारलं तर तो अधिकार निर्णय घेण्याचा कार्यकर्त्याला नसतो. त्यांनी मला लोकसभा लढायला सांगितलं तर मी लोकसभाही लढेन, त्यांनी लढवू नको सांगितलं, पुन्हा युतीत गेली तर मी नाही लढणार. एकदम साधी गोष्ट आहे. आपल्याला पक्ष आणि पक्षाचा निर्णय याच्या पलीकडे काही नाही आहे. परंतु वरळीकर म्हणून ज्या समस्या दिसतात, जाणवतात आणि त्याच्यावर कुणीच बोलत नाही, हे वरळीत जन्मलेला माणूस म्हणून तर माझ्यासाठी त्रासाचा विषय आहे आणि त्यासाठी मी पोटतिडकीने काम करतो. त्यामुळे मी निवडणूक लढवण्यासाठी काम करतो का, तर खरं सांगायचं तर नाही. अशा प्रश्नांची भारतीय जनता पक्षात उत्तरं नसतात. पक्ष ठरवतो की कुणी लढवायचं कुणी नाही लढवायचं. आणि अनेक वेळा युती वगैरे गेल्यात तर तुमच्यावर अन्याय होऊ शकतो आणि तिथे योग्य व्यासपीठही असतात जिथे तुम्ही जाऊन तुमचं दुःख व्यक्त करू शकता. परंतु मुळात राजकीय पक्षाचं जे काम आहे, लोकांचे प्रश्न सोडवणं, समस्याचं निराकरण करणं, भविष्याच्या दृष्टीने शहर उभं करणं आणि त्यात कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी तुम्हाला आमदार खासदार झालं तर अधिक बळ मिळतं. पण प्रश्नांचा विचार, समस्यांचा विचार तुम्ही करू शकता की करू शकत नाही, नागरिक म्हणून आवाज उठवू शकता की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेलं आपल्याला स्वातंत्र्य आहे की तुम्ही अभिव्यक्त होऊ शकता, तुम्ही विचार करू शकता, तुम्ही मतदान करू शकता. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आज तरी काही नाही आहे. पक्षाने सांगितलं तर लढवेन. किरण सर, रोखोक महाराष्ट्र या सदनमध्ये तुमचे विचार, अनुभव आणि भूमिका मांडण्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आजच्या या संवादातून सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि राजकारण यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन प्रेक्षकांपर्यंत पोहोचला अशी आम्हाला खात्री आहे. आणि प्रेक्षक हो, तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू रोखोक महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद.